खरं तर हे निर्णय आधी जाहीर करायला पाहिजे होते. काही ऍक्टिव्हिटीज अजून वाढवता आलं असतं, अजून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देता आल्या असत्या. परंतु निवडणुकांच्या तोंडावर का होईना हा निर्णय जाहीर झाला, त्याचा आनंद आहे. 27 गावांचा जो टॅक्सचा विषय आहे, तिथे जो गावांना जो अन्यायकारक टॅक्स लावलेला होता, आम्ही काल हाच मुद्दा मांडला की या 27 गावांचा गावठाण विस्तार करा. गरजेपोटी जी घरं वाढवलेली आहेत ती नियमित करा. त्यांना जो गावठाणाला नियमाप्रमाणे टॅक्स लागतो तसं लावा. नवी मुंबईत एक फॉर्म्युला बनवलेला आहे माननीय गणेश नाईक साहेबांनी. त्या टाईपचा फॉर्म्युला इथे वापरून गावठाणांना सवलत द्या. त्याच्या आजूबाजूच्या परिसराला तुम्ही शास्ती लावू नका. तुमच्या अलगर्जीपणामुळे इथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत. इथे काय पूर्वी पॉलिसी नव्हती. कधी गावं पालिकेत, कधी गावाच्या बाहेर. नियोजन प्राधिकरण त्याचं MMRD होतं. त्यामुळे अशा वेळेस ह्या सर्व गोंधळामध्ये झालेली बांधकामं आहेत. भूमिपुत्रांनी त्यांच्या जागेवर बांधलेली बांधकामं होती ती. त्यामुळे ती काय अशी अनधिकृत बोलता नाही येणार. ती आम्ही अनियमित समजायचो. मी तर नेहमी असंच बोलायचो आणि काल कुठेतरी त्या बाबतीत निर्णय झाला, त्याचा आनंद आहे. 14 गावांचा तुम्ही विचाराल तर 14 गावांसाठी खूप खस्ता खाल्ल्या त्या लोकांनी. 14 गाव विकास समिती जी आहे सर्वपक्षीय, त्यांनी अनेक वर्ष आंदोलनं केली, पाठपुरावा केला. मी आमदार झाल्यावर हा मुद्दा आम्ही प्रकर्षाने विधानसभेत मांडला. तिथे आम्हाला 2 वर्षापूर्वी आश्वासन दिलं गेलं की ही गावं वगळण्यात नवी मुंबईत घेण्यात येतील. परंतु काही कारणास्तव तिथे डिक्लेअर करूनही, सूचना हरकती मागून त्याच्यावर निर्णय होऊनही याचा फायनल अंतिम अधिसूचना काढली जात नव्हती. मीन टाइम त्यांनी तिथे भंडारली गावात डम्पिंग करायला लागले. ठाण्यातला कचरा तिथे टाकायला लागले. त्यावेळेस तर आम्ही सर्वांनी मिळून तिथे जोरदार तिथे विरोध केला आणि हा डम्पिंग आम्ही 1 वर्ष सहनही करू, परंतु आमची गावं तुम्ही नवी मुंबईत घेतली पाहिजेत या अटीवर. खरं तर ह्या अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या, परंतु या अटीवर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि काल त्याची पूर्तता झाली. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. इतर लोकप्रतिनिधींनी, खासदार असतील, अजून तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, माजी आमदार असतील सुभाषदादा भोईर, संजीव नाईक माजी खासदार आमच्या तिथे आले होते, या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. एकदा तर तो अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागला.